CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात वन विभागाने रविवारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून 2 वर्षांच्या वाघिणीचे स्थलांतर केले। यापूर्वी याच वर्षाच्या सुरुवातीला ज्ञानगंगा अभयारण्यात पुनर्वसित करण्यात आलेल्या धुरंधर या नर वाघाशी तिची जोडी जमावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही अल्पवयीन वाघीण ताडोबाच्या मोहर्ली परिक्षेत्रातील प्रसिद्ध कॉलरवाली वाघिणीच्या 3 बछड्यांपैकी एक आहे। वन्यजीव तज्ज्ञांच्या पथकाने रविवारी दुपारी सुमारे 1:30 वाजता तिला पकडले आणि त्यानंतर तत्काळ 205 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात आणून सोडले। ज्ञानगंगा अभयारण्यात प्रजननक्षम वाघांची लोकसंख्या वाढविणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे। धुरंधर या नर वाघाने अभयारण्याच्या वातावरणाशी चांगली जुळवून घेतली असून त्याची तेथील उपस्थिती सकारात्मक ठरल्याचे वनविभागाने सांगितले। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।